कल्याण महापालिका एक चांगल्या पद्धतीने चालते, त्याच्यामध्ये शंका नाही। नव्यानच आयुक्त आल्यामुळे त्यांची माझी काही भेट झालेली नव्हती आणि त्यामुळे एक सदिच्छा भेट घेण्याचा आज माझी त्यांची वेळ घेतली होती आणि त्यामुळे त्या आल्यानंतर मग निश्चितपणे कल्याणवर असलेलं प्रेम, पूर्वीचा माझा मतदारसंघ कल्याणच्या चारी बाजूनी होता, त्या गावांचे प्रश्न सुद्धा 27 गावांच्या बाबतीत पण चर्चा केली। जिल्हा परिषदच्या शाळा या महापालिकेने घ्याव्यात आणि त्यांना कशा प्रकारच्या अडचणी आहेत त्यावर सविस्तर चर्चा केली। पाणी पुरवठा 27 गावांच्यातल्या योजना अजून पूर्ण होत नाहीत, त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीने चर्चा केली। विशेषतः रिंग रोडच्या बाबतीतला जो अडथळा आलेला आहे तो मार्गी लावावा, अशा प्रकारचा एक काही सविस्तर चर्चा केल्या। आणि कल्याण शहरामध्ये असलेलं तहसील कार्यालय, पंचायत समितीचं कार्यालय, याचं एक प्रशासकीय भवन आपण बनवतोय, त्या जागेचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करावं यावर एक सविस्तरपणे चर्चा केली। विशेषतः दुसरं महत्त्वाचं, आज आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांचे काही महत्त्वाचे प्रश्न होते। त्या कृषी उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची आवश्यकता आहे, भुयारी गटारची सुद्धा आवश्यकता आहे आणि त्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी काही जे प्लॅन करायचे त्या बाबतीत सविस्तर चर्चा केली, जेणेकरून शेतकरी माल घेऊन येणारे लोक आहेत त्यांना चांगली स्वच्छता राहावी, हा त्यामधला एक महत्त्वाची चर्चा। आयुक्तांच्या बरोबर चढून यातून सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा होऊन एक चांगलं आराखडा तयार करून आपण कृषी उत्पन्न चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा आमच्या सर्व संचालकांनी, सभापती, उपसभापती आणि सगळे संचालक उपस्थित होते, त्यामुळे नक्कीच चांगली चर्चा झाली आणि दिशा मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास। एक प्रशासक दाद देण्याचा प्रश्नच येत नाही। एकदा निवडणूक झाल्यानंतर प्रशासकाचा काहीच संबंध राहत नाही, ऑटोमॅटिक ते अधिकार संचालकांना येतात आणि कुठलाही दाद देत नसेल असा प्रशासक असेल तर त्यांच्या मागे किसन कथोरे आहे, त्यामुळे तो विचार करण्याची कोणालाच गरज नाही।